भारत आणि युरोपियन संघामधील मुक्त व्यापार करारानं 21व्या शतकातील सामर्थ्यशाली आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारीचा पाया रचला आहे, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 8वा मुक्त व्यापार करार असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे कामगार केंद्रित क्षेत्रांमधून निर्यातीला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा करार मेक इन इंडिया मोहिमेला पाठबळ देण्याबरोबरच युरोपियन युनियनमधील उद्योगांना प्रोत्साहन देईल. यामुळे दोन्ही बाजूंच्या गुंतवणुकीसाठी भरपूर संधी निर्माण होतील, असं गोयल म्हणाले. हा करार भारत EU यांच्यातील सखोल भागीदारी आणि चांगल्या भविष्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्याची वचनबद्धता दर्शवतो, असं सांगत भारत आणि EU मधील धोरणात्मक भागीदारीत हा करार एक गेम चेंजर आणि परिवर्तनकारी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेगानं बदलणाऱ्या जगात भारत आणि युरोपियन संघामधील धोरणात्मक भागीदारी ही द्विपक्षीय संदर्भाच्या पलीकडे महत्त्वाची आहे, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या परिषदेत सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ